Central Vigilance Commission Act 2023 अरेंजमेंट ऑफ सेक्शन आणि याच्यामध्ये प्रिलिमिनरी दिलेला आहे. आय थिंक 22-23 सेक्शन्स असतील आपल्याला. चॅप्टर 2, चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 आणि 5 एवढे आपल्याला दिलेले आहे. त्यामुळे 27 सेक्शन्स आणि एक स्केड्यूल. आता यामध्ये शॉर्ट टायटल डेफिनेशन्स दिलेले आहे. त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे काय आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. अँड फंक्शन्स अँड पॉवर्स ऑफ द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन्स. याच्यामध्ये एकंदरीत आपण बघितलं तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन्समध्ये त्याचं कॉन्स्टिट्यूशन दिलं आणि त्याचं वर्क दिलं. बट ॲक्च्युअलमध्ये हा ऍक्ट काय काम करतो आणि या ऍक्टचं काय महत्व आहे टू प्रिव्हेंट द करप्शन. ही करप्शनसाठी ॲक्च्युली हे कमिशन बनलेली आहे. I'm requesting you all of that की read with the दिल्ली पोलीस स्पेशल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. त्याच्यासोबतच तुम्हाला रीड करायचं बिकॉज दिल्ली पोलीस स्पेशल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट जो आहे तो एक्झिक्युशन करतो आणि इथे त्याचे नियम दिले आहे आणि इथे त्याचं कमिशन दिलं आहे. आणि त्याच्यानंतर फंक्शन दिले आहे चॅप्टर 3 मध्ये. चॅप्टर 4 मध्ये अॅन्युअल रिपोर्ट कसं एक्सपेन्सेस वगैरे त्याचे दिले आणि मिसलेनियस प्रोव्हिजन्स आपल्याला दिले. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऍक्ट 2003. तर अन ऍक्ट टू प्रोव्हाइड फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. जसं मी आता सांगितलं की याच्यामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचं कॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे की ते कशा प्रकारे बनलं आहे, त्याच्यामध्ये किती मेंबर्स असतील, चेअरमॅन कोण असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि टू इन्क्वायर ऑर कॉज इन्क्वायरीज टू बी कंडक्टेड इन टू द ऑफेन्स अलेज टू हॅव बीन कमिटेड अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन इन्क्वायरी करते, कॉजेस ऑफ इन्क्वायरी कंडक्ट जो की ऑफेन्स कंडक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि कुठल्या प्रकारचे ऑफेन्स दॅट इज ओनली विथ द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टमध्ये जे ऑफेन्सेस झालेले आहे ना त्याच्याबद्दल इथे सेंट्रल व्हिजिलन्स ऍक्ट काय करतं तुम्हाला इन्क्वायरीज करतं बाय सर्टन कॅटेगरीज ऑफ पब्लिक सर्वंट. पण याच्यामध्ये प्रत्येक पब्लिक सर्वंटने सर्टन कॅटेगरीज ऑफ द पब्लिक सर्वंटची जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे अँड त्यांच्या आणि लोकल ऑथॉरिटीज आहे कंट्रोल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फॉर द मॅटर्स कनेक्टेड देअर विथ इन अ इन्सिडेन्शियल देअर टू. म्हणजे पर्पज काय लक्षात घ्या, इथे कमिशन स्थापन झाली आहे या कायद्याअंतर्गत आणि त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शनमध्ये जेवढेही काही ऑफेन्सेस इथे येत आहेत, करप्शन जो कोणी करतोय जो की सेंट्रल गव्हर्नमेंटचा पब्लिक सर्वंट आहे इन सर्टन कॅटेगरीचा, गव्हर्नमेंट कंपनीज असो, सोसायटीज असो, लोकल ऑथॉरिटीज असो, जे की कंट्रोल्ड अँड रन बाय दी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्याच्याचमध्ये इथे सेंट्रल व्हिजिलन्स काम करतं. ठीक आहे. तर हा जो पॉइंट आहे हा इथनं MCQ बनू शकतो. तर तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की नेमकं काम काय आहे आणि कुठल्या कॅटेगरीच्या पब्लिक सर्वंट्सला हे इन्क्वायरी करू शकतात. ठीक आहे की नाही. बी इट इनॅक्टेड बाय द पार्लमेंट इन द 54th year ऑफ द रिपब्लिक ऑफ द इंडिया फॉलोज. ओके. देन आपण चॅप्टर 1 वर येऊया, दॅट इज प्रिलिमिनरी. शॉर्ट टायटल आणि ते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन 2003 मध्ये हा पास झालेला कायदा आहे. डेफिनेशन्स मध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन्स हे सगळ्या ज्या डेफिनेशन्स इथे दिलेल्या आहेत तर तिथे पुढे सेक्शन्स मध्ये यांनी त्याचं कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे असं यांचं म्हणणं. त्यामुळे इथे काही डेफिनेशन्स बघायची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे की नाही. आता इथे दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट जे की DSPE मध्ये दिलेलं आहे ते इथे सगळे सेक्शन्स मध्ये त्यांनी मांडले. तर तुम्हाला इथे डेफिनेशन करण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही समोर जाऊ शकता. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन चॅप्टर 2 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे. आता इथे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे ही जी कमिशन स्थापन होतीये जी की इन्क्वायरी करते आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पब्लिक सर्वंटची ज्याच्यावर अलिगेशन्स आहेत की त्यांनी करप्शन केलेलं आहे. So, there shall be constituted a body to known as a Central Vigilance Commission to exercise the power conferred upon and to perform the functions assigned to it under this Act, and the Central Vigilance Commissions constituted under subsection 1 of section 3 of the Central Vigilance Commission Ordinance. हे जे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऑर्डिनन्स 1990 मध्ये पास झालेलं होतं, 99 मध्ये पास झालं होतं, and which ceased to operate and continued under the government of India Ministry of Personnel Public Grievance याच्या अंतर्गत हे काम करत होतं. त्यानंतर मग 2002 नंतर इथे 2003 मध्ये आपल्याकडे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऍक्ट पास करण्यात आलेला होता. आता याचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे.
तर बघूया, हे लक्षात ठेवा, MCQ पॅटर्न साठी तुम्हाला येऊ शकतं. तर कमिशन शॅल कन्सिस्ट ऑफ द चेअरपर्सन. सगळ्यात आधी इथे एक चेअरपर्सन राहणार आहे. दॅट नॉट मोर दॅन 2 विजिलन्स कमिशन्स. इथे 2 विजिलन्स कमिशन आहे, म्हणजे एक चेअरपर्सन राहणार आहे, बघा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दोन विजिलंट कमिशनर्स राहणार आहेत इथे, जे की मेंबर असणार आहे. The Central Vigilance Commissioner and the Vigilance Commissioners shall be appointed for the amongst persons who have been or are in all India services, any civil service of the union or the civil. आता इथे म्हटलंय की जो सेंट्रल विजिलन्स कमिशनर आहे अँड द विजिलन्स कमिशनर्स आहेत, ते शॅल बी अपॉइंटेड फ्रॉम अमॉंग्स्ट पर्सन. कोणामधनं अपॉइंटमेंट इथे केली जाणार आहे? हे जे 2 विजिलन्स कमिशनर आणि सेंट्रल विजिलन्स कमिशनर इथे अपॉइंट होते, ते नेमकं कोण असणार आहे? इथे तर सांगितलं की एक चेअरपर्सन राहणार आणि 2 कमिशनर राहणार आहेत, पण ते नेमकं कोण आहे? याची काही डायरेक्टली रिक्रुटमेंट होते का, किंवा हे जस्टिस असतात का, किंवा IAS ऑफिसर्स असतात का? तर बघा इथे सांगितले की हु हॅव बीन ऑर आर इन ऑल इंडिया सर्व्हिसेस, म्हणजे UPSC थ्रू ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये त्यांची ऑलरेडी कुठे ना कुठे अपॉइंटमेंट झालेली असावी, म्हणजे ते IAS असावे, IRS असावे, IPS असावे, ऑर इन अ सिव्हिल सर्व्हिस ऑफ द युनियन ऑर अ सिव्हिल युनियन आणि सिव्हिलच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांची पोस्ट असावी. पोस्ट अंडर द युनियन हॅव्हिंग नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन द मॅटर रिलेटिंग टू द विजिलन्स, पॉलिसी मेकिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग द पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे IRS असो, IPS असो, IAS असो, कोणत्याही पद्धतीत ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये त्यांची सिव्हिल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये त्यांची सर्व्हिस असेल, तर त्या व्यक्तीला, पोस्टवर असलेल्या व्यक्तीला इथे सेंट्रल विजिलन्स कमिशनर आणि सेंट्रल विजिलन्स कमिशनर चेअरपर्सन आणि मेंबर इथे ते बनवू शकतात. सो हु हॅव हेल्ड ऑफिस or are holding office in a corporation established by or under any central act or the government company owned or controlled by the central government, and person who have expertise and experience in a finance including insurance and banking, law, vigilance and investigation. आता अजून एक क्लास यांनी दिलेला आहे. आता प्रत्येकच जण इथे ऑल इंडिया सर्व्हिसेसचा कोणी पण इथे तुम्हाला भेटणार नाही की जो डायरेक्टली अपॉइंट होईल. तर त्याला हु हॅव हेल्ड ऑफिस ऑर होल्डिंग ऑफिस, जो की हेल्ड ऑफिस करतोय, होल्ड किंवा आता सर्व्हिसमध्ये आहे, तर अशा व्यक्तीला इथे गव्हर्नमेंट कंपनी ओन कंट्रोलच्या अंतर्गत असेल, कदाचित गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत तो काम करतो आणि तो एक्सपर्टीज आहे, अशा ही व्यक्तीला इथे काय करू शकता तुम्ही? अपॉइंट. कशामध्ये एक्सपिरियन्स आहे त्याला? फायनान्समध्ये, इन्शुरन्स अँड बँकिंगमध्ये, लॉमध्ये, व्हिजिलन्स अँड इन्व्हेस्टिगेशन्समध्ये त्याला इथे जे की एक्सपर्टीज आहे ना, तशाही व्यक्तीला इथे अपॉइंट केलं जाईल. म्हणजे दोन्हीही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, इथनंही MCQs बनू शकतो. बट एक प्रोवायझो दिले, ते म्हणतात की पण प्रोव्हाइडेड दॅट फ्रॉम अमॉंग्स द सेंट्रल विजिलन्स कमिशनर अँड द विजिलन्स कमिशनर not more than 2 persons shall belongs to the category of persons referred to either in a clause A or clause B. याच्यामध्ये अमॉंग सेंट्रल कमिशनर जो आहे, विजिलन्स कमिशनर जे आहे, ते 2 पर्सनच्या व्यतिरिक्त नसा. ठीक आहे की? तर 2च पर्सन इथे ते या कॅटेगरीच्या जे आहे तर तिथे अपॉइंट करण्यात येऊ शकतात. The central government shall appoint a secretary to the commission. आता इथे परत सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तिथे एक अपॉइंटमेंट करताय की सेक्रेटरी टू द कमिशन on such a terms and conditions as it deems fit to exercise such a power and discharge such a duties as the commission may by regulations specified in this way. आता सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्रेटरीची इथे अपॉइंटमेंट करत आहे कमिशन्स मध्ये, आणि काही कंडिशन्सवर फिट टू एक्सरसाइज सच पॉवर, त्यांना काही फंक्शन्स, ड्युटीज आणि पॉवर दिले जात आहे आणि त्याच्यानुसार त्यांना इथे काम करायचं आहे. कोण अपॉइंटमेंट करतं? सेक्रेटरीची. कमिशनवर सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. ठीक आहे, तर हेही MCQs तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जो सेकंड आपल्याकडे आहे तो द सेंट्रल विजिलन्स कमिशनर टू द अदर विजिलन्स कमिशनर अँड द सेक्रेटरी टू द कमिशन्स अपॉइंटेड अंडर द सेंट्रल विजिलन्स कमिशन ऑर्डिनन्स 1999 or the resolution of the government of India in the Ministry of Personnel, Public Grievance and Pensions Department Personal Training. यामधून सुद्धा इथे पुढे आपल्याला रिझोल्युशन्स पास करून यांनी कायदा पास केलेला आहे. सो डोंट रीड इट, याची काही गरज मला वाटत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे येऊया. द हेडक्वार्टर्स ऑफ द कमिशन्स ऑब्व्हियसली न्यू दिल्लीला आहे.
कदाचित स्मॉल MCQ ही बनवू शकतो एकदम इझी, की हेडक्वार्टर्स कुठे आहे कमिशनचं, व्हिजिलन्स कमिशनचं, तर ते नवी दिल्लीला आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर अँड व्हिजिलन्स कमिशनर, जे की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर त्याला आपण चेअरपर्सन अपॉइंट करतोय आणि दुसरा जो आहे त्याला 2 पर्सन ॲज अ मेंबर म्हणून अपॉइंट करतोय. हे लक्षात ठेवायचं नेहमी. The Central Vigilance Commissioner and the Vigilance Commissioner shall be appointed by the President by warrant under his hand and seal. तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि कमिशनरची अपॉइंटमेंट इथे कोण करत आहे, तर प्रेसिडेंट करत आहे. ठीक आहे की नाही. प्रेसिडेंट त्यांच्या हातामध्ये वॉरंट्स देऊन तो सील मध्ये राहणार आहे. त्या पद्धतीने त्यांची अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन अपॉइंटमेंट होती. According to the section 4 of the Central Vigilance Commissions Act, who appoints the Central Vigilance Commissioners and Commissioners, तर डेफिनेटली दोघांनाही प्रेसिडेंट अपॉइंट करतं, याचं असं उत्तर आहे. Provided that every appointment under this subsection shall be made after obtaining the recommendations of the committee consisting of. But डायरेक्टली कोणत्याही IAS अधिकाऱ्याची किंवा कोणत्याही IPS अधिकाऱ्याची ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये जो आहे तो डायरेक्टली इथे अपॉइंटमेंट केल्या जाणार नाही. त्याच्यासाठी एक आधी कमिटी स्थापन केल्या जाणार की कोणाला अपॉइंट करायचं. देन इथे कॉन्स्टिट्यूट होणार ही सगळ्या कमिटी. आफ्टर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कमिटी मग ते प्रपोजल बनवतील अँड देन रिकमेंडेशन्स करतील अँड देन अपॉइंटमेंट करेल प्रेसिडेंट. तर ही कमिटी जी आहे अपॉइंटमेंट कमिटी, तर यामध्ये एवढे जण इथे आहे. या अपॉइंटमेंट कमिटीवर म्हणजे त्या व्यक्तीला, सर्व्हिसमध्ये असलेल्या व्यक्तीला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर आणि कमिशनर म्हणून जर अपॉइंट करायचं असेल तर त्यासाठी एक कमिटी काम करते पार्लमेंटमध्ये. ती कशी आहे, की प्राईम मिनिस्टर त्या कमिटीचे चेअरमॅन असतात. ही अपॉइंटमेंट कमिटी आहे ओनली. ठीक आहे. मिनिस्टर ऑफ द होम अफेअर्स जे की मेंबर असतात, होम मिनिस्ट्रीचे जे मिनिस्टर आहे, आणि लीडर ऑफ द अपोजिशन्स इन द हाऊस ऑफ द पीपल, आणि अपोजिट पार्टीचा जो लीडर असतो, ठीक आहे की नाही, ज्याला आपण विरोधी पक्ष म्हणतो, त्याचा मेंबर. तर यांच्या रिकमेंडेशन्सवर इथे कोणत्याही अधिकाऱ्याची सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणून पुढे नेमणूक होणार आहे. तर तिन्ही नावं लक्षात ठेवायचे, प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर ऑफ द होम अफेअर्स अँड द अपोजिट पार्टी लीडर. Explanation. For the purpose of this subsection, the leader of the oppositions in the House of the People shall, when no such a leader has been so recognized, include the leader of the single largest group in the oppositions of the government in the House of the People. Suppose opposite पार्टीचा कोणी लीडर नसेल किंवा विरोधी पक्ष नेता तुमच्याकडे नसेल, तर त्याच्यामध्ये जो कोणी लार्जेस्ट ग्रुप असेल त्यांचा तो एक मेंबर इथे बनवला जाणार आहे. पण कमिटीमध्ये एक मेंबर ऑपोजिट पार्टीचा कंपल्सरी आहे. No appointment of a central vigilance commissioner or a vigilance commissioner shall be invalid merely by reason of any vacancy in the committee. No appointment, कोणतीही अपॉइंटमेंट इथे इनव्हॅलिड ठरवली जाणार नाही, जेणे की रिझन ऑफ एनी वॅकन्सी इन द कमिटी. तर त्याच्यामध्ये सपोज कमिटीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, जसं की एखादा मेंबर नाही आहे किंवा त्यावेळेस ते हजर नाही आहे कमिटीमध्ये जेव्हा रिकमेंडेशन बनवलं, तर त्यांनी जे रिकमेंडेशन बनवलं मेजॉरिटीनी, प्राईम मिनिस्टरनी किंवा होम मिनिस्टर्स किंवा अपोजिट पार्टी मिनिस्टरनी, आणि त्यांनी रिकमेंडेशन देऊन एखाद्या अधिकाऱ्याला, IAS अधिकाऱ्याला व्हिजिलन्स कमिशनर म्हणून जर अपॉइंट केलं असेल, तर तो कमिटीचा फॉल्ट आहे, ती अपॉइंटमेंट इनव्हॅलिड नसणार आहे. इथनंही MCQ येऊ शकतो की सपोज जर अपोजिट पार्टीचा एखादा लीडर नाही आहे आणि रिकमेंडेशन आलं की या IAS अधिकाऱ्याला तुम्ही अपॉइंट करा, तर ते इनव्हॅलिड नसणार आहे, व्हॅलिडच असणार. त्याच्यावर कितीही ऑब्जेक्शन घेतले तरी इनव्हॅलिड नाही ठरणार ते. हेही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला ऑप्शन येऊ शकतं की व्हॅलिड, ठीक आहे, इनव्हॅलिड, बोगस, वॉट एव्हर ऑप्शन्स इन द एक्झामिनेशन्स यू फेस्ड, द आन्सर इज इनव्हॅलिड नसणार आहे, मेरली ऑन द रिझन्स ऑफ द वॅकन्सी इन अ कमिटी. ठीक आहे. आता सेक्शन 5 मध्ये येऊया आपण. टर्म्स अँड अदर कंडिशन्स ऑफ ए सर्व्हिस ऑफ ए सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. काय म्हटलं आहे? टर्म्स अँड अदर कंडिशन्स ऑफ ए सर्व्हिस सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. आता यांच्या टर्म्स ऑफ द सर्व्हिस काय? सपोज एखादा अधिकारी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन मध्ये अधिकारी कमिशनर म्हणून नेमला आहे, तर त्याचा काहीतरी टर्म्स कंडिशन असेल की त्याची सर्व्हिस किती दिवस राहणार आहे, त्याची रिटायरमेंट कधी असणार आहे, तर सेक्शन 5 मध्ये दिले आहे.
Subject to the provision of subsection 3 and 4, the Central Vigilance Commission shall hold office for a term of 4 years from the date on which he enters upon his office. ज्या दिवशी तो एंटर करतोय ऑफिसमध्ये तिथनं 4 इयर्स पर्यंत त्याचं जे काही टर्म्स आहे ती ऑफिसची राहणार आहे. जनरली 4 इयर कुणाची नसते, एक तर 5 इयर असते किंवा 6 इयर. आपण बघतो की युपीएससीचा कमिशन असेल युपीएससीचा, तर डेफिनेटली तिथे 6 वर्ष असेल, एमपीएससी असेल तर 5 वर्ष, अशा पद्धतीमध्ये दिले असते. बट इथं थोडंसं डिफरंट आहे. 4 वर्षापर्यंत तुम्ही तिथे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन्समध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर म्हणून राहू शकता. ठीक, आफ्टर दी अपॉइंटमेंट बाय दी कमिटी. An year from the date on which he enters upon his office or till he attained the age of the 65 year. But 4 वर्ष पूर्ण होण्याच्याच आधी तुमचं 65 इयर कंप्लीट होत असेल तर तुम्ही डायरेक्टली रिटायर होणार आहे. मग 4 वर्ष आधी झाले तर 4 वर्ष किंवा 65 आधी झाले तर 65. सपोज तुम्हाला 58 वर्षावर जर अपॉइंट केलं असेल तर तुमची 4 वर्ष आधी होतील. 65 ला वेळ आहे अजून, पण 4 वर्ष कंप्लीट झाले तर तुम्हाला सोडून द्यावे लागेल ती पोस्ट. किंवा तुम्हाला 62 इयरवर अपॉइंट केलं असेल आणि 62 नंतर तुम्हाला 63 वर अपॉइंट केलं असेल कदाचित 63 वर, तर 65 वर्ष पूर्ण होतील, 4 वर्ष आधी होणार नाही. तर व्हॉट एव्हर इज अर्लियर ऑर बिफोर. ओके, सो दिस इज द टर्म्स अँड कंडिशन्स फॉर द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. त्याला आपण सीव्हीसी म्हणतो. ठीक आहे, इन शॉर्ट आपण त्याला सीव्हीसी म्हणतो. विच एव्हर इज अर्लियर. The Central Vigilance Commissions on ceasing to hold office shall be ineligible for the reappointments in the commission. इथे reappointment नाही. This is very very important. That is, there is no reappointment. Okay, एकदाच एक व्यक्ती सेंट्रल व्हिजिलन्स सीव्हीसी बनवू शकतो. त्याच्यामध्ये रिअपॉइंटमेंटचं प्रोव्हिजन नाही आहे की सपोज जर मला 65 इयर व्हायचे, जसं मी सांगितलं की 55 किंवा 58 वर्षावर मी एकदा सीबीसी बनले त्यानंतर परत मी सीबीसी बनवू शकते का, तर नाही, रिअपॉइंटमेंट नाही आहे. ही इज नॉट एलिजिबल फॉर द shall be ineligible for the reappointment. Okay, so this is very very important MCQ. Subject to the provision of section 3 and 4, every vigilance commission shall hold office for a term of 4 years from the date of which enters upon his office to till he attain the age of the 65 year. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनरला आणि कमिशनरला ही दोघांनाही सेम क्रायटेरिया आहे, 65 इयर आणि 4 इयर. Provided that every vigilance commissioner on ceasing to hold office shall be eligible for appointment as the Central Vigilance Commissions in the manner specified in such a sections 1 of section 4. After suppose आता इथे सपोज असे प्रोव्हाइडेड दॅट एव्हरी व्हिजिलन्स कमिशनर जो असेल त्याचा 4 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे पण त्याची सर्व्हिस अजून रिटायरमेंटची बाकी नाही आहे. जेव्हा तो सीज करतो सीव्हीसीची पोस्ट शॅल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट ॲज अ सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर इन द मॅनर स्पेसिफाईड ऑफ दी वन. जे पण त्याला त्याची सर्व्हिस जी आहे ती सीज करणं गरजेचं आहे. ठीक आहे की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द टर्म ऑफ द व्हिजिलन्स कमिशनर इफ अपॉइंटेड ॲज अ सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर शल नॉट बी मोर दॅन 4 years इन ॲग्रिगेट ॲज अ व्हिजिलन्स कमिशनर्स अँड द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. डेफिनेटली ॲग्रिगेट 4 years तुम्ही इथे जॉब करू शकता. तो The Central Vigilance Commissioner or Vigilance Commissioner shall, before he enters upon his office, make and subscribe for the President or some other persons appointed in that behalf by him an oath on affirmations according to the form set out for the purpose of the schedule to this act. या ऍक्ट मध्ये एक स्केड्यूल दिला आहे त्याप्रमाणे इथे प्रेसिडेंट तुम्हाला अपॉइंट करणार आहे. The Central Vigilance CVC and CC VC that may by writing under his hand address to the President resigns his office. अपॉइंटमेंट ही प्रेसिडेंट करता, शपथ ही प्रेसिडेंट करता आहे. जर तुम्हाला रेजिग्नेशन द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला प्रेसिडेंटकडे द्यायचं आहे. लाईक अ सुप्रीम कोर्ट जज. The CVC and VC may be removed from his office in a manner provided in section 6. Section 6 मध्ये रिमूव्हल प्रोसिजर दिली आहे, दॅट इज वी कॉल द इम्पिचमेंट प्रोसिजर. ओके, ऑन सीजिंग टू होल्ड ऑफिस द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर and every other vigilance commissioner shall be ineligible for
any diplomatic assignment, appointment as administrator of union territory and such other assignments of the appointment which is required by law to be made by the presidents by warrant under his hand and seal. ओके, इथे काय म्हटलं आहे की कोणताही सेंट्रल सीव्हीसी जो आहे, एकदा तुमची अपॉइंटमेंट झाली आहे त्यानंतर तुम्ही इनएलिजिबल आहात. कशासाठी? डिप्लोमॅटिक असाइनमेंट तुम्ही ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये नाही जाऊ शकत. अपॉइंटमेंट एज ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ युनियन टेरिटरी, युटी मध्ये तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नाही काम करू शकणार. आणि अदर असाइनमेंट्स, अपॉइंटमेंट विच इज रिक्वायर्ड बाय लॉ टू मे बी प्रेसिडेंट्स बाय वॉरंट इज हँड. ओके, अशा पद्धतीमध्ये. Further employment to any office of a profit under the government of India or the government of the states, कोणत्याही प्रकारे फर्दर अपॉइंटमेंट तुमची ती केली जाणार नाही जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट अंतर्गत होती आहे. द सॅलरी अँड अलाउन्सेस पेबल टू अँड अदर कंडिशन. आता तुमचे सॅलरी अँड अलाउन्सेस काय असणार आहे जर तुम्ही सीव्हीसी झालात तर इथे सांगितलं आहे की सीव्हीसी कमिशनर शॅल बी सेम ॲज द ऑफ ए चेअरमॅन ऑफ द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. जो की यूपीएससीचा चेअरमॅन असेल त्याप्रमाणे तुमचे अलाउन्सेस राहणार आहे. व्हीसी शॅल बी द सेम ऑफ द मेंबर ऑफ द युनियन सर्व्हिस पब्लिक कमिशन. जर तुम्ही चेअरपर्सन आहात तिथे तर तुमचं यूपीएससीच्या चेअरपर्सन सोबत सारखं तुमचं पेमेंट वगैरे राहणार आहे. आणि व्हीसी असाल, मेंबर ऑफ द व्हिजिलन्स कमिशन असाल तर यूपीएससीच्या मेंबर सारखं तुमचा पेमेंट क्रायटेरिया राहणार आहे. Provided that if the Central Vigilance Commissioner or any Vigilance Commissioner is at the time of his appointment in a receipts of the pension other than the disability or would pension, wound pension म्हणतो आपण ज्याला की, तर या प्रकारे त्यांच्या पेन्शन्स वगैरे इथे देण्यात येणार आहे जे रिटायरमेंट ग्रॅच्युटी अँड ऑल दॅट असतं ते. Provided further that the Central Vigilance Commissions or any Vigilance Commissioner is at the time of his appointment in receipts retirement benefits, तर definitely त्यांना retirement benefits पण मिळणार आहेत. This is normal sections. You can skip it. Salary and allowances चे. Removal of a Central Vigilance Commissioner and Vigilance Commissioner काय आहे बघूया. तर आता सपोज जर रिमूव्ह करायचं असेल तर कुठल्या ग्राउंडवर रिमूव्ह करण्यात येईल आणि त्याच्यासाठी काही रिझोल्युशन पास करावे लागतात का, तर हे बघूया. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 3, द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर or any vigilance commissioner shall be removed from his office only by order of the president. जसे की प्रेसिडेंट अपॉइंट करत आहे तर प्रेसिडेंटच इथे ऑन ऑर्डर ऑफ द प्रेसिडेंट तुम्हाला रिमूव्ह केला जाऊ शकतो. पण ग्राउंड काय, only the ground proved misbehavior or incapacity after the Supreme Court. ओके, ग्राउंड प्रूव्ड झाला पाहिजे. हा ग्राउंड कुठला की त्यांनी मिसबिहेवियर केला आहे आणि त्याची इनकॅपॅसिटी आहे हे प्रूव्ड कोण करणार आहे, सुप्रीम कोर्ट. हे खूप महत्वाचं लक्षात द्या, इथे एमसीक्यू बनू शकतो. सुप्रीम कोर्टाने जेव्हा प्रूव्ह केलं की इथे व्हिजिलन्स कमिशनरनी सीव्हीसीनी किंवा व्हीसीनी मिसबिहेवियर केला आहे किंवा त्याची इनकॅपॅसिटी इन्क्लूड तो काय म्हणू शकतो त्याला आपण, मॅड आहे किंवा राईट नाऊ ही इज नॉट अ साऊंड माइंड एक्सेट्रा. Reference made to it by the president and has on inquiry reported that the Central Vigilance Commissioner or any Vigilance Commissioner as the case may be ought on such a grounds to be removed. मग नंतर तिथे प्रेसिडेंट त्यांना रिमूव्ह करू शकतो. The presidents may suspend from office and if deems necessary prohibit also from attending the office during the inquiry. The Central Vigilance Commissioner or any vigilance commissioners in a respects of whom a reference has been made to the Supreme Court under subsections until the President has passed order on receipts of the report of the Supreme Court on such a reference. President suspend करू शकतं ऑफिस मधून, तुम्हाला प्रोहिबिशन्स लावू शकतं काय की तुम्ही इन्क्वायरी होईपर्यंत ऑफिसला अटेंड करू नका एक्सेट्रा. जे काही रेफरन्स इथे सुप्रीम कोर्टाकडनं ते घेत आहेत आणि त्यानुसार इथे ऑर्डर्स काढू शकतो. ठीक आहे. Notwithstanding anything contained in subsection 1, the presidents may by order remove from office the Central Vigilance Commissioner or any Vigilance Commissioner if the Central Vigilance Commissioner or such a Vigilance Commissioner as the case may be. Definitely इथे म्हटलं आहे की प्रेसिडेंट जर इथे ऑर्डर काढत असेल रिमूव्हिंगची तर इथे
कुठल्या कुठल्या ग्राउंडवर किंवा कुठल्या कुठल्या याच्यावर काढता येते तुम्हाला, तर ऍडजस्ड ॲज अन इन्सॉल्वंट. सपोज कोर्टाने एखादं कन्क्लुजन काढलंय की दॅट पर्सन इज टोटली इन्सॉल्वंट झालेला आहे, ऍडज्युडिकेशन झालं की तो इन्सॉल्वंट झालेला आहे, देन ऑन दॅट ग्राउंड इथे तुम्हाला रिमूव्ह करू शकता. has been convicted of an offense which in the opinion of the central government involves a moral turpitude. moral turpitude चे अनेक असे ऑफेन्सेस असतात जे की डोमेस्टिक व्हायलन्स आहे, रेप आहे, किंवा मग अशा कोणत्याही गोष्टी जे असू द्या, लाईक करप्शन्स आहे, ठीक आहे की नाही, असे जर काही ऑफेन्सेस त्याच्यावर लागले असेल तर इथनं मॉरल टर्पेट्यूड मध्ये ते ऑफेन्सेस येतात आणि त्यांना इथनं रिमूव्ह केलं जाऊ शकतं. engage during his term of office in any paid employment outside the duties of his office. ड्युटी करताना दुसरा कुठला बिझनेस किंवा दुसऱ्या कुठल्या ऑफिसेसमध्ये ते एंगेज आहे आणि पेड एम्प्लॉयमेंट ते घेत आहेत, दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट त्यांना घेता येत नाही, त्यामुळे इथे सुद्धा त्यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं. इज इन द ओपिनियन ऑफ द प्रेसिडेंट अनफिट टू कंटिन्यू इन ऑफिस बाय रिझन ऑफ इन्फॉर्मिटी ऑफ माइंड ऑर बॉडी. कुठल्याही प्रकारे बॉडी आणि माइंडची इन्फॉर्मिटी असेल की अनफिट दिसत आहे तो CVC या पोस्टवर काम करण्यासाठी, तर ही इथे प्रेसिडेंट त्यांना, जर प्रेसिडेंटचं ओपिनियन असं असेल तर ते काढू शकतात त्यांना. हॅज acquired such a financial or other interest as it likely to affect the prejudicially his functions as a central vigilance commissioner or vigilance commission. कोणत्याही प्रकार तो फायनान्शियल इंटरेस्ट गेन करत आहे किंवा लाईकली टू अफेक्ट होत आहे, लाईक करप्शनच आपण म्हणू शकतो याला, तर त्या पद्धतीमध्ये इथे त्याला रिमूव्ह तुम्ही करू शकता. these are the grounds to remove the CVC and VC. if the central vigilance commissioner or any vigilance commissioner is or becomes in any way concerned or interested in any contract or agreement made by or on the behalf of the government of India or participates in any way in the profit therefore or in any benefits or emoluments arising therefrom other as the member and in common with the other members of an incorporated company, he shall for the purpose of the section 1 be deemed to be the guilty of misbehavior. तर याला मिसबिहेवियर म्हटलं जाईल. जो कोणी CVC आणि VC आहे तो कोणत्याही वेने इथे इंटरेस्टेड आहे कुठल्याही अग्रीमेंट्स मध्ये किंवा असे ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट त्यांनी काही अग्रीमेंट केलाय किंवा पार्टिसिपेट केलाय आणि त्याच्यामधनं तो प्रॉफिट घेतो आहे, इंटरेस्ट दिसतंय त्याचा, तर बेनिफिट त्याला मिळत आहे, तर दिस इज ऑल्सो सिमिलर टू द करप्शन, सो दॅट्स वाय त्याला इथे रिमूव्ह केलं जाईल. ठीक आहे, तर दिस ऑल आर द ग्राउंड विच इज गिवन इन अ सेक्शन 6 to remove the to pass the order of the removal by the presidents to the CVC and VC. Clear? So this is the important sections. Power to make a rule by central government for a staff. Okay, the central government may, in the consultations with the commissions, makes rules with the respect of the number of the members of the staff of the commissions and their conditions of the services. फक्त या कमिशन्स मध्ये फक्त CVC आणि VC's राहणार नाही, तर स्टाफही राहणार आहे. तर इथे काय करता येईल की विथ द कन्सल्टेशन ऑफ द कमिशन्स तुम्हाला इथे त्यांच्यावर रूल्स बनवता येईल. ठीक आहे, आता चॅप्टर 3 मध्ये जर आपण आलो तर फंक्शन्स अँड पॉवर ऑफ द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. आता आपण बघितलं की CVC कसं अपॉइंट होतं, त्याचं कॉन्स्टिट्यूशन कोण करतं, VC कसं अपॉइंटमेंट होतं, एक VC ला आणि CVC ला अपॉइंटमेंट करण्याची कमिटी सुद्धा पार्लमेंटमध्ये बनलेली आहे. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर आहे, त्याच्यामध्ये होम मिनिस्ट्रीचा मिनिस्टर आहे, अपोजिट पार्टीचा लीडर आहे. त्यानंतर प्रेसिडेंट अपॉइंट करतं, प्रेसिडेंटकडेच तुम्ही रेजिग्नेशन देऊ शकता किंवा प्रेसिडेंट ही तुम्हाला रिमूव्ह करू शकतो. सुप्रीम कोर्टाने ॲडज्युडिकेशन पास केलं पाहिजे, रेफरन्स दिलं पाहिजे, वॉट एव्हर दीज आर ऑल आर द ग्राउंड टू रिमूव्हल अँड अपॉइंटमेंट ऑफ द CVC अँड VC. बट व्हॉट इज द एक्झॅक्टली वर्क ऑफ द CVC अँड VC, व्हॉट इज द एक्झॅक्टली function they perform, the VC and CVC performs in the commission. So the function and power, what are the power, त्यांचं power काय आहे याच्यामध्ये काम करण्याचे, जे की ऑफेन्सेस करप्शनशी डील करत आहेत. The function and power of the commission shall be to exercise the superintendence over the functioning of the DSPE. जसं म्हटलंय की DSP ही जी आपली ऍक्ट आहे, आपला दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट जो आहे त्यांच्यावर एक्सरसाइज करायचं, सुपरिटेंडन्स ठेवायचा फंक्शनिंग, ते जे फंक्शन करत आहे दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट त्यांच्यावर इथे सुपरिटेंडन्स राहणार आहे यांचा.
insofar as it is related to the investigations of the offense that has been committed under the Prevention of Corruption Act. तर आता इथे काय होतं की दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत इन्व्हेस्टिगेशन होत आहे आणि हे इन्व्हेस्टिगेशन कुठल्या केसेसचं होत आहे, करप्शन केसेसचं होत आहे, करप्शनच्या ऑफेन्सेसचं होत आहे. तर त्यांच्यावर सुप्रिटेंडन्स ठेवण्याचं काम या कमिशनचं असणार आहे, विजिलन्स कमिशनचं. or an offense with which the public servant specified in a subsection 2 may under the code of criminal procedures be charged and the same trial. किंवा मग त्याच्या सोबत करप्शन सोबत जे दुसरे कुठलेही ट्रायल त्यांच्यावर लागलेले आहेत त्याच्यावरही सुप्रिटेंडन्सी ते ठेवण्यात येतं या कमिशनकडून. gives a directions to the DSPE दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंटला डायरेक्शन द्यायचे. पहिले सुप्रिटेंडन्स ठेवत आहे ते, सेकंड यांचं वर्क आहे की डायरेक्शन देत आहे. ओके, कोणाला, दिल्ली स्पेशल पोलिसांना फॉर पर्पज ऑफ डिस्चार्जिंग द रिस्पॉन्सिबिलिटी इंटरेस्टेड टू इट अंडर द सेक्शन 1 ऑफ सेक्शन 4 ऑफ द DSPE. ओके, तर यांना डायरेक्शन्स पण देण्यात येतं कशा प्रकारे तुम्ही पुढे इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. provided that while exercising the power of the superintendents under clause A or giving a direction, जेव्हाही हे सुप्रिटेंडन्स ठेवतात त्यांच्यावर डायरेक्शन देतात आहे तेव्हा the commission shall not exercise the power in a such a manner so as to require the DSPE to investigate or dispose of any case in a particular manner. त्यांना मॅनर आहे कशा पद्धतीमध्ये सुप्रिटेंडन्स ठेवायचं आणि डायरेक्शन ठेवायचं, पण अशा पद्धतीत डिस्पोज करा किंवा इन्व्हेस्टिगेशन डिस्पोज करा किंवा पर्टिक्युलर मॅनर मध्ये तुम्ही हे करा असे त्यांनी डायरेक्शन देऊ शकत नाही. Inquire or cause an inquiry or investigations to be made on a reference made by the central government wherein it is alleged that a public servant being an employee of the central government or corporation established, जे की ते सोसायटी असेल, गव्हर्नमेंट कंपनी अंतर्गत तो ऑफिसर काम करत असेल आणि त्याच्यावर अलिगेशन्स आहे की प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन मधून त्यांनी ऑफेन्स केलेला आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये सांगितलंय की जो कोणी ऑफेन्स पब्लिक सर्वंट करतोय तर अंडर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर त्याचं ट्रायल चालणार आहे. येस, म्हणजेच आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार inquire or cause an inquiry or investigations to be made into and complaint against any official belonging to the category of officials specified in the section 2 wherein it is alleged that he has committed an offense under the Prevention of Corruption Act and an offense which is the public servant specified in तेच दिलं आहे की इन्क्वायरी सुद्धा याच प्रकारे CRPC नुसार होणार आहे. रिव्ह्यू द प्रोग्रेस ऑफ द इन्व्हेस्टिगेशन कंडक्टेड जे की DSPE ने केलेला आहे अँड प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अंतर्गत तिथे चार्जेस लागणार आहे. रिव्ह्यू द प्रोग्रेस ऑफ अप्लिकेशन्स पेंडिंग विथ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी फॉर सँक्शन्स ऑफ द प्रोसिक्युशन्स अंडर द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. त्यानंतर म्हटलं टेंडर ॲडवाइस टू द सेंट्रल गव्हर्नमेंट corporation established by or under any central act, government companies, societies and local authorities owned or controlled by the central government on such a matter as may be referred to in the government. So definitely advice सुद्धा ते सेंट्रल गव्हर्नमेंटला देऊ शकतात की अशा पद्धतीने तुम्ही याला चेंज अँड कंट्रोल करायचं आहे. एक्सरसाइज सुप्रिटेंडन्स ओव्हर द विजिलन्स ॲडमिनिस्ट्रेशन्स ऑफ द व्हेरियस मिनिस्टर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट और कॉर्पोरेशन्स ते सुप्रिटेंडन्स ठेवू शकतात बाकीच्या सोसायटीज आणि मिनिस्टर ह्या सगळ्यांवर की कुठे करप्शन्स वगैरे होत आहे का. provided that nothing contained in this clause shall be deemed to authorize the commission to exercise a superintendent over the vigilant administrations in a manner not consistent with the directions relating to the vigilance matter issued by the government and to confer a power under the commissions to issue direction relating to the policy matter. पॉलिसी मॅटरवर हे डायरेक्शन्स त्या पद्धतीत ठेवू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढे या मेंबर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस इन अ कनेक्शन्स विथ द अफेअर्स ऑफ द युनियन अँड द ग्रुप ए ऑफिसर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता याच्यामध्ये कोणावरती सुप्रिटेंडन्स ठेवतील तर हे ग्रुप एच्या जेवढ्याही सर्व्हिस आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याच्यावर ऑल इंडिया सर्व्हिसेसवर ठेवू शकतात. Such a level or officers of the corporation established by or under the central government, companies, societies and other local authorities owned or controlled by the central government. ज्या काही गव्हर्नमेंट कंपनीज किंवा गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीज आहेत त्यानुसार इथे ते पुढे
सुपरिटेंडन्स अँड डायरेक्शन देऊ शकतात. Provided that till such time of notification is issued under this clause, all officers of the said corporation, companies आणि यांच्यावर ते shall be deemed to the persons आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर ऑन ऑर रेफरन्स मेड बाय द लोकपाल आणि लोकायुक्तनी यांच्याकडे जर रेफरन्स दिला असेल तर त्याच्यामध्ये हे सुपरिटेंडन्स अँड डायरेक्शन करू शकतात. मग त्याच्यामध्ये भलेही ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी सर्व्हिसेसचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असू द्या किंवा सच अ लेवल ऑफ द ऑफिशियल्स और स्टाफ ऑफ द कॉर्पोरेशन्स एस्टॅब्लिश्ड बाय और अंडर द सेंट्रल ऍक्ट, गव्हर्नमेंट कंपनीज किंवा हे सगळे ऑफिशियल गेझेटेड ऑफिसर्स असू द्या. प्रोव्हाइडेड दॅट till such a times a notification is issued under this clause, all officials or staff of said corporations किंवा सगळ्या यांच्यावर सोसायटी जे की अंडर द गव्हर्नमेंट काम करते आहे. Actions on preliminary inquiry in relations to the public servant. आता हे आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये कम्प्लीट करूया. भरपूर मोठं आहे हे, ठीक आहे. त्यानंतर 27 सेक्शन्स आहेत आपल्याकडे आणि त्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट्स आणि हे छोटे छोटे थोडे 2-3 सेक्शन्स आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये याला कम्प्लीट करूया कारण लेक्चर खूप मोठं होऊन जाईल, ठीक आहे. येस.